तुम्ही मी सांगितलेला चार्ट वहीमध्ये लिहिला असेलच. ॲडॅप्टेशनची डेफिनेशन पण लिहिली असेल. ती छानपैकी वाचा आणि पाठ करा. आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट्स आणि ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स असं वेगवेगळं अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्स याची माहिती घेणार आहोत. आता तुम्हाला या अगोदरच्या माहितीवरून कळालंच, ॲडॅप्टेशन म्हणजे प्रत्येक सजीव एखाद्या परिसरामध्ये, वातावरणामध्ये राहण्यासाठी, त्या वातावरणाशी किंवा परिसराशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये आणि त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणत असतो. आणि हे जे बदल आहेत त्यालाच आपण अनुकूलन असं म्हणतो. थोडक्यात आजूबाजूच्या परिसर आणि वातावरणाला धरून सर्व प्रकारचे सजीव आपल्या शरीरामध्ये आणि जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणत असतात. सच चेंजेस इज कॉल्ड ॲडॅप्टेशन्स. आता आपण पहिल्यांदा ॲडॅप्टेशन इन प्लांट्स पाहणार आहोत. आता प्लांट्सचं सुद्धा हॅबिटेट खूप वेगवेगळं आहे. तुम्ही चार्ट तो जो कंप्लीट केला आहे लोटस कॅक्टसचा, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, काही डेझर्टमध्ये राहणारे आहेत, काही स्नोई रिजनमधले आहेत, काही फॉरेस्ट आहेत, ग्रासलँड एक्सेट्रा वेगवेगळे आहेत. आपण क्रमाने पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. एक ॲक्टिव्हिटी आहे, छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे म्हटण्यापेक्षा एक तुम्ही याची माहिती मिळवणं अपेक्षित आहे. विजिट व्हेरियस वॉटर बॉडीज such as a river, brook, pond, lake in your surroundings. What differences do you observe between terrestrial and aquatic plants? तुमच्या परिसरातील नदी, ओढे, तलाव यांना भेट द्यायची आहे आणि जमिनीवर आणि पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पतीमध्ये काय फरक आहे हा पाहायचा आहे. अर्थातच तुम्हाला तो फरक जाणवेल. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. तुम्हाला असं आढळेल की जलाशयामध्ये किंवा तुम्ही जिथे जलीय वनस्पती पाहताय त्या वनस्पतीमध्ये काही वनस्पतींची मुळं तळातील मातीशी अतिशय घट्टपणे रुजलेली आहेत किंवा त्या मातीला ते धरून ठेवत आहेत. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. त्यांची खोडं जे आहेत, स्टेम्स, सबमर्ज म्हणजे बुडालेली. खोडं तुम्हाला पाण्यात बुडालेली दिसतील तर पानं आणि फुलं पाण्यावर तरंगताना दिसतील. However, some plants are entirely afloat. Entirely afloat means काही तुम्हाला वनस्पती पूर्णपणे पाण्यावर तरंगताना दिसतील. Their roots are not anchored in the soil. म्हणजे त्यांची मुळं जमिनीला स्पर्श करतच नाही अशी पण काही वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतील. जसे की या चित्रामध्ये बघा, यामध्ये काही वनस्पती बघा या एंटायरली सबमर्ज पूर्ण बुडालेल्या आहेत. इथं तुम्हाला काही वनस्पती पूर्ण त्यांची मुळं अजिबात अँकर झालीच नाहीत, म्हणजे त्यांनी मातीला पकडलेलंच नाही. आणि काहींच्या मुळांनी मातीला पकडलंय पहा व्यवस्थित. म्हणजे पाण्यामध्ये ज्या वनस्पती असतात
त्यामध्ये पण काही पूर्ण बुडालेले असतात, काहींची मुळं मातीशी घट्ट रुजलेली असतात, मातीला घट्ट धरून ठेवतात, आणि काही वनस्पती पाण्यावर तरंगणाऱ्या पण असतात. म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ aquatic plants आर देअर. aquatic plants सुद्धा डिफरंट टाइप. पुढे बघा, द सरफेस ऑफ leaves and stem of many aquatic plants are covered with a waxy layer. बहुतेक aquatic plants leaves आणि stems जे आहेत ते waxy layer ने कव्हर असतात. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. म्हणजे aquatic plants, बहुतेक aquatic plants ची पानं जी आहेत ती अरुंद असतात, रिबिन सारखी पातळ असतात एकदम, आणि दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. अशी अरुंद पानं, रिबिन सारखी पातळ अरुंद पानं असल्या कारणाने या वनस्पतींना वेगवान प्रवाहापासून संरक्षण मिळतं. वेगवान प्रवाहाचं पासून त्यांना तो सहन करता येतो. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful for floating in the water. त्यांच्या खोडामध्ये आणि पिटिओल्स म्हणजे पानाचा देठ, यामध्ये असलेल्या ज्या हवेच्या पोकळ्या आहेत, या पोकळ्या त्यांच्याकडे असल्या कारणाने त्यांना पाण्यामध्ये तरंगण्यास मदत होते. थोडक्यात ॲक्वॅटिक प्लांटमध्ये काय ॲडॅप्टेशन झालंय किंवा त्यांच्यामध्ये असं काय आलंय की ज्यामुळे त्यांना पाण्यामध्ये राहणं सोयीचं झालंय किंवा पाण्यामध्ये त्या आपला जीवनक्रम अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतात. तर ॲक्च्युली देर आर ग्रेट व्हरायटी इन ॲक्वॅटिक प्लांट टू. म्हणजे ॲक्वॅटिक प्लांटमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे. काही वनस्पती पाण्याच्या खाली पूर्णपणे बुडालेले असतात, काहीची मुळं जमिनीला अँकर करत असतात, काहींची करत नाहीत, काही पाण्यावर पूर्ण तरंगणारे असतात. पण त्यातली काही महत्त्वाची इम्पॉर्टंट जी ॲडॅप्टेशन्सची आहेत, चेंजेस आहेत, ते आपण लक्षात ठेवूयात. त्यामध्ये द सरफेस ऑफ लीव्ज अँड स्टेम ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ अ वॅक्सी लेयर. बहुतेक ॲक्वॅटिक प्लांट्सचे सरफेसेस जे आहेत लीव्ज आणि स्टेमचे, ते वॅक्सी लेयरने कव्हर झालेले आहेत. त्यामुळे पाण्यामध्ये राहून सुद्धा त्यांना त्यांची पानं कुजत नाहीत आणि ती चांगली राहण्यास त्यांना मदत होते. दुसरं त्याच्यामध्ये झालेलं जे मेन ॲडॅप्टेशन आहे ते आहे लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. म्हणजे काही ॲक्वॅटिक प्लांट्सची पानं जी आहेत ती अतिशय अरुंद असतात, रिबिनसारखी असतात, आणि त्यामुळे सुद्धा, या शेपमुळे सुद्धा त्यांना फास्ट वॉटर करंट जो आहे, करंट ऑफ वॉटर, त्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. अनेक ॲक्वॅटिक प्लांटला पाण्यामध्ये तरंगण्याची गरज असते ना, आणि म्हणून एअर स्पेसेस इन द स्टेम अँड पिटिओल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. त्यांच्या खोडामध्ये आणि पानाच्या देठामध्ये असलेल्या हवेच्या ज्या पोकळ्या आहेत त्या त्यांना पाण्यामध्ये तरंगण्यास मदत करतात. दिस इज द ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. ॲक्वॅटिक प्लांटमध्ये ॲडॅप्टेशनचे 2-3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. नंबर 1, roots of some aquatic plants are anchored to the soil. नंतर the surface of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. Third one is there, leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful for floating in water. हे त्याच्यामध्ये झालेले विशेष बदल आहेत, त्यामुळे त्यांना पाण्यामध्ये आपला जीवनक्रम पूर्ण करण्यास मदत होते. इथे तुम्हाला लोटस प्लांटच्या बाबतीतली काही चांगले छान फोटो आहेत पहा. हे त्याच्या लोटसच्या देठाचा म्हणजे स्टॉक आहे त्याचं, आणि हे पूर्ण प्लांटचं एक चित्र आहे. म्हणजे लोटस हे एक ॲक्वॅटिक प्लांटमधलं ॲडॅप्टेशनचं उदाहरण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे लोटसमध्ये कोणत्या प्रकारचं ॲडॅप्टेशन झालं आहे, त्याच्यामध्ये काय काय बदल झालेत पाण्यामध्ये राहण्यासाठी. मग तुम्ही काय लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, तर लोटसमध्ये काय काय ॲडॅप्टेशन झालं आहे,
तर त्याच्याकडे वॅक्सी लेयर असलेलं लीव्ज आहे, त्याच्या स्टेम आणि पिटिओलमध्ये एअर स्पेसेस आहेत, आणि त्याचे लीव्ज जे आहेत ते सर्क्युलर फ्लॅट म्हणजे राऊंड शेप आहेत आणि लार्ज इन साईज आहेत. दीज आर सम अडॅप्टेशन इन लोटस. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून एक पुढे तुम्हाला दिसते पहा, म्हणजे जरा डोकं चालवा थोडक्यात. त्याच्यामध्ये वाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स असा एक प्रश्न आहे. आणि सेकंड वन, वाय डोंट द लीव्स ऑफ दीज प्लांट्स रॉट इन वॉटर, आणि वाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायबरस. तुम्ही कमळ किंवा अळू या वनस्पती पाहिलेल्या आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की कमळाच्या पानांच्या पृष्ठभागावरून पाणी ओघळून का जाते, म्हणजे त्याच्यावर पाणी राहत नाही, जर आपण पाण्यात त्याच्यावर पडलं तर ते निघून जातं. हा अशा याचा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा, वाय डोंट द लीव्ज ऑफ दीज प्लांट्स रॉट इन वॉटर, म्हणजे ROT, म्हणजे सडून जाणे किंवा कुजणे या अर्थाचा शब्द येतो. तर या कमळाची जी पानं आहेत ती पाण्यामध्ये का सडून जात नाहीत असं तुम्हाला वाटतंय, त्याच्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आणि वाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायबरस, त्यांची मुळं आकाराने लहान आणि फायबरस म्हणजे तंतुमय का असतात असा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी तो चार्ट आपण जो तुम्हाला लिहायला सांगितला होता तेव्हा मी सांगितलेला आहे. प्रयत्न करा या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा, नाही जमलं तर आपण नंतर त्याच्यावर चर्चा करू. आता आपण ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स म्हणजे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलनाचा विचार करणार आहोत. एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, खरं तर ते आपल्याला काही करून पाहता येणार नाही, पण त्यामध्ये काय होईल हे मी तुम्हाला सांगतो आणि मग त्याच्यावरून मग पुढे आपण डेझर्ट प्लांट्समध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे ते बघू. ट्राय दिस म्हणूनची एक ॲक्टिव्हिटी आहे बा छोटी. टेक 2 potted plants, one a cactus and other a leafy plant. Tie plastic bags loosely around the leaves of these plants and keep them in sunlight from early in the morning. In the afternoon, bring those pots into the classroom and observe them. Has the same quantity of water collected in both bags? म्हणजे काय, एक निवडुंग, म्हणजे निवडुंग ही विशेषतः कॅक्टस म्हणजे निवडुंग वाळवंटामध्ये वाढणारी वनस्पती आहे, ती एक घ्यायची, तिची एक कुंडी घ्यायची आणि दुसरी एक भरपूर पानं असलेली कोणतंही एक छोटीशी वनस्पती असलेली कुंडी घ्यायची. आणि या दोन्ही वनस्पतींच्या पानाच्या भोवती प्लास्टिकची सैलसर एखादी बॅग बांधायची आणि ह्या कुंड्या उन्हामध्ये ठेवायच्या. आणि एक दुपारपर्यंत उन्हामध्ये ठेवल्यानंतर पुन्हा त्या घरामध्ये घ्यायच्या आणि त्या प्लास्टिक बॅगमध्ये तुम्हाला पाणी साचलेलं दिसेल. अर्थातच दोन्ही प्लास्टिक बॅगमध्ये पाणी असेल, पण दोन्ही पिशव्यामधील पाण्याचं प्रमाण जे आहे ते सारखं दिसेल का, तर याचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. जी प्लास्टिक पिशवी निवडुंगाभोवती आपण म्हणजे निवडुंगाच्या पानाभोवती बांधलेली होती त्याच्यामध्ये अतिशय कमी पाणी तुम्हाला दिसेल, आणि जी प्लास्टिकची पिशवी आपण जास्त पानं असलेल्या वनस्पतीच्या पानाभोवती बांधलेली होती त्यामध्ये तुम्हाला जास्त पाणी दिसेल. खरं तर निवडुंगाला पानं असतात का हा विषय तुम्हाला माहीतच आहे. त्याच्याकडे पानं असत नाहीत, त्याच्या पानांचं रूपांतर काठ्यामध्ये झालेलं असतं आणि त्यामुळे त्याचा पाण्याचा जो लॉस आहे, म्हणजे प्रत्येक प्लांट्सच्या पानामधून पाणी इव्हॉपरेट होऊन बाहेर जात असतं. ते कसं जातं काय जातं हे तुम्ही पुढे पुढे गेलात की तुम्हाला कळेल. पण या प्रयोगामध्ये किंवा या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला असं आढळून येईल की निवडुंग
आपल्या शरीरातून अतिशय कमी पाणी बाहेर जाऊ देतं, इतर वनस्पतींच्या शरीरातून मात्र भरपूर पाणी बाहेर जातं. याचं कारण सरळ सरळ आहे. निवडुंग हे डेझर्टमध्ये वाढणारं प्लांट आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे अतिशय पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि त्यामुळे त्याला आपल्या खोडातून किंवा पानातून पाण्याचा लॉस करणं परवडणारं नाही आणि म्हणून ते अतिशय कमी लॉस करतं, किंबहुना अत्यल्प, म्हणजे त्याच्याकडे पानं नाहीतच आहेत आणि इतर आपल्या ज्या नेहमीच्या वनस्पती आहेत त्यांच्या पानातून भरपूर पाण्याचा लॉस होतो. हा एक डिफरन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. आता व्हॉट इज द अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स? डेझर्ट प्लांटमध्ये काय अडॅप्टेशन झालंय? वाळवंटामध्ये काय परिस्थिती आहे? अतिशय कमी पाणी आहे, पाण्याचं शॉर्टेज आहे, म्हणजे अतिशय गंभीर समस्या असते. अतिशय कमी पाण्याची उपलब्धता आहे आणि म्हणून अतिशय कमी पाण्यामध्ये जगण्यासाठी, तिथे टिकून राहण्यासाठी आणि आपलं लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी वाळवंटातल्या वनस्पतीमध्ये काही बदल झालेले आहेत. हे चेंजेस जे आहेत दॅट इज द अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. आपण एक एक करून बघूया. बघा तो पॅरेग्राफ डेझर्ट्स पासूनचा दिसतोय ना, डेझर्ट पासूनचा तो पॅरेग्राफ बघा. डेझर्ट प्लांट्स are either leafless or their leaves are like small needles or have been modified into thorns. म्हणजे काय? एक तर डेझर्ट प्लांट मध्ये पानं असतच नाही, म्हणजे त्यांना लीफ नाहीच, लीफलेस, त्यांच्याकडे पानं असत नाहीत, किंवा असलेच म्हणजे देअर लीव्ज आर अतिशय लहान असतात, म्हणजे सुईसारखी असतात ती. आणि काहीमध्ये तर या पानांचं रूपांतरण काट्यामध्येच झालेलं असतं. म्हणजे डेझर्ट प्लांट्सच्या लीफमध्ये काय अडॅप्टेशन झालंय, तर आयदर दे आर लीफलेस, म्हणजे त्यांना पानं असतच नाहीत, आणि असलीच तर ती स्मॉल नीडल लाईक, अतिशय सुईसारखी असतात, किंवा काहींच्या मध्ये त्यांचं पान जे आहे, म्हणजे त्याची जी पानं आहेत, हॅव बीन मॉडिफाईड इनटू थॉर्न्स, पानांचं रूपांतरण काट्यामध्ये झालेलं असतं. म्हणजे पहिलं लक्षात ठेवायचं, व्हॉट इज द अडॅप्टेशन इन लीफ ऑफ डेझर्ट प्लांट. डेझर्ट प्लांटच्या लीफमध्ये काय अडॅप्टेशन झालं आहे, तर ॲक्च्युली ते म्हणजे डेझर्ट प्लांट्स आर लीफलेस, मोस्ट ऑफ देम आर लीफलेस, बहुतेकामध्ये पानं असत नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यामध्ये ती स्मॉल नीडल लाईक असतात किंवा मॉडिफाईड इनटू थॉर्न्स. म्हणजे डेझर्ट प्लांटच्या लीफमध्ये काय मॉडिफिकेशन आहे किंवा अडॅप्टेशन आहे, डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस or their leaves are like small needles or have been modified into thorns. आता याचा त्याला काय फायदा होतोय, तर ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. म्हणजे त्यांना पानं नसतात, असलीच तर सुईसारखी असतात किंवा काट्यामध्ये रूपांतरित झालेली आहेत, आणि या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या स्वरूपामध्ये बाहेर जातं आणि त्यामुळे त्यांचं पाणी वाचतं, त्याची त्याला मदत होते, कारण त्याला पाण्याची उपलब्धता कमी आहे. म्हणजे हे पहिलं मॉडिफिकेशन आहे त्याच्या लीफमध्ये झालेलं डेझर्ट प्लांटच्या. सेकंड वन, द स्टीम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड देअरफॉर इट्स अ फ्लेशी वन. त्याचं अर्थातच त्याच्याकडे पानं नाहीतच, असलीच तर सुईसारखी आहेत किंवा काट्यांमध्ये रूपांतरित झालेत. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा रे, मग त्याचे प्रत्येक वनस्पतीमध्ये पानाचं एक महत्त्वाचं काम आहे, कोणतं? फोटोसिंथेसिस. आणि त्यामुळे जर डेझर्ट वनस्पतीमध्ये, डेझर्टमधल्या प्लांट्समध्ये पानच नसतील किंवा असतील तर अतिशय लहान असतील किंवा काट्यात रूपांतरित झाले असतील, तर पानाचं काम कोण करणार? म्हणजे फोटोसिंथेसिसचं. अर्थातच ते काम डेझर्ट वनस्पतीमध्ये स्टेम करतं आणि त्यामुळे ते स्टेम पाणी साठवून ठेवतं, अन्न साठवून ठेवतं, आणि त्यामुळे ते कसं झालेलं असतं, थोडंसं फ्लेशी झालेलं असतं, मांसल बनलेलं असतं. म्हणजे डेझर्ट वनस्पतीच्या खोडात काय बदल झाला आहे? इतर वनस्पतीचं खोड फोटोसिंथेसिस करतं का? नाही करत. तर डेझर्ट म्हणजे बहुतेकांचं करत नाही. डेझर्ट वनस्पतीमध्ये मात्र त्याच्या स्टेममध्ये अडॅप्टेशन झालं आहे,
The stem stores water and food and is therefore fleshy. डेझर्ट वनस्पतीचं खोड अन्न साठवून ठेवतं, पाणी साठवून ठेवतं, अन्न पाणी साठवून ठेवतं आणि त्यामुळे ते मांसल बनलेलं आहे. आता द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्स. त्याचे डेझर्ट वनस्पतीचं खोड जे आहे ते हिरवं असतं, इतर वनस्पतीचं खोड हिरवं नसतं. बहुतेक डेझर्ट वनस्पतींचं बहुतेक सगळ्या डेझर्टमधल्या वनस्पतींची खोडं कशी आहेत, हिरवी आहेत. आणि ती हिरवी का आहेत, कारण त्यांच्याकडे पानं नाहीत ना, असलीच तर लहान आहेत किंवा काट्यात रूपांतरित झालेत. त्यामुळे पानांचं जे फोटोसिंथेसिसचं काम आहे ते कोण करतं, खोड करतं. आणि फोटोसिंथेसिसला ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी क्लोरोफिल नावाच्या एका घटकाची गरज असते. आणि हे क्लोरोफिल एक पिगमेंट आहे, एक रंगद्रव्य आहे आणि ते हिरव्या रंगाचं असतं आणि म्हणून पानांचा रंग हिरवा असतो इतर वनस्पतीत. पण आपल्या डेझर्ट मधल्या वनस्पतींच्या खोडामध्येच क्लोरोफिल आहे, म्हणून ती रंगाने कशी असतात, हिरवी असतात. आणि म्हणून म्हणजे थोडक्यात काय आहे, द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्स. पानं नसल्या कारणाने फोटोसिंथेसिस करत असल्यामुळे खोडांचा रंग कसा असतो, हिरवा असतो. देअर रूट्स पेनिट्रेट डीप into the soil in search of water. म्हणजे या वनस्पतीची मुळं जमिनीमध्ये खूप खोलवर जातात. टू पेनिट्रेट डीप म्हणजे खूप खोलवर जाणे. रूट्स म्हणजे मुळं, रूट म्हणजे मुळं, रूट्स. तर पाण्याच्या शोधामध्ये, कारण डेझर्टमध्ये पाणी काय जमिनीच्या वरच्या थरात असणारच नाही आणि म्हणून त्यांना कशी लांब जाणारी मुळं पाहिजेत, लांब मुळं पाहिजेत. आपल्या वरती आपण लोटस बघितलं की नाही, ॲक्वॅटिक प्लांटमध्ये त्यांना लांब मुळांची गरज आहे का, नाही, कारण त्यांना पाणी भरपूर उपलब्ध आहे आणि म्हणून त्यांच्याकडे अतिशय लहान मुळं आहेत. या वनस्पतीमध्ये मात्र तसं नाही. रूट्स ऑफ डेझर्ट प्लांट्स पेनिट्रेट deep into the soil in search of water, and there is a thick layer of waxy substance on the stems of these plants too. याही वनस्पतींच्या खोडावर मेणासारख्या पदार्थाचा, मेणचं थर असा जाड थर असतो, त्याची सुद्धा त्याला मदत होते. म्हणजे दिस इज द अडॉप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. डेझर्ट प्लांट्सच्या मध्ये झालेले अडॅप्टेशन आहे. काय काय बघा, कशामध्ये झालंय, लीफ मध्ये झालंय. लीफ मध्ये काय अडॅप्टेशन झालंय, आयदर दे आर लीफलेस किंवा leaves are a very small needle, small needle like leaves are there, किंवा दुसरं काय, leaves are modified into thorns असं पण आहे. आणि स्टेम मध्ये काय अडॅप्टेशन झालंय, त्याचं स्टेम काय करतं, वॉटर आणि फूड स्टोअर करतं, त्यामुळे ते फ्लेशी झालंय, मांसल झालेलं आहे. ते ग्रीन कलरचं आहे कारण ते फोटोसिंथेसिस करतंय. त्यांचे रूट्स पेनिट्रेट करतायत. म्हणजे त्याच्या हे लक्षात ठेवताना काय करायचं, डेझर्ट प्लांट्सच्या लीफमध्ये काय अडॅप्टेशन झालंय, डेझर्ट प्लांटच्या स्टेममध्ये काय अडॅप्टेशन झालंय आणि रूटमध्ये काय झालंय. आणि मग ते नेक्स्ट आहे अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. म्हणजे हिमप्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये असलेल्या वनस्पतीमधलं अनुकूलन आहे. कॅन यू टेल, त्याच्या पुढे एक प्रश्न आहे पहा, इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन स्नोई रिजन. म्हणजे काय, तर हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होत असेल बरं. तर अर्थातच 1.5 तुम्ही तिकडे देवदार ट्रीचं एक मस्त चित्र आहे पहा, तिथे तुम्हाला दिसतंय की त्याच्या फांद्या कशा आहेत, स्लोपिंग आहेत. म्हणजे शंकूसारखा त्याचा आकार आहे पूर्ण त्या झाडाचा. त्याचा त्याला काय उपयोग होत असेल, तेच तर अडॅप्टेशन आहे बघा. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफर्स लाईक देवदार अँड पाईन. हिमप्रदेशामधील वनस्पतीमध्ये प्रामुख्याने देवदार आणि पाईन या सूचिपर्णी वृक्षांचा प्रामुख्याने समावेश होतो. सूचिपर्णी म्हणजे मगाशी अगोदर आपण पाहिलं पहा अगोदरच्या व्हिडिओमध्ये, शंकूसारखा आकार असलेल्या त्या वनस्पती आहेत.
आणि these trees are conical in shape due to their sloping branches. त्यांना कोनिकल शेप का आलेला आहे, त्यांचा आकार शंकूसारखा आहे कारण त्यांच्या फांद्यांची रचना स्लोपिंग ब्रांचेस आर देअर, म्हणजे फांद्यांची रचना अशी उतरती आहे पहा. त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय फांद्यांची रचना कशी आहे, उतरती आहे, म्हणजे अशी खाली उतरती आहे आणि त्यामुळे त्याला शंकूसारखा आकार काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. In the heavy snowfall and extreme cold in this region, their conical shape prevent the snow from accumulating on the tree, and the thick bark helps the tree to withstand the cold. म्हणजे काय आहे, ड्युरिंग द हेवी स्नोफॉल, काही वेळेला खूप हिमवृष्टी होते अशा बर्फाळ प्रदेशामध्ये, तिकडे खूप थंडी पण असते आणि या शंकूच्या आकारामुळे, शंकूसारखा आकार असल्यामुळे या वनस्पतीवरती बर्फ साचून राहत नाही आणि बर्फ साचून राहत नाही, त्याचबरोबर त्यांची बाक म्हणजे साल जी आहे ती जाड आहे आणि त्यांच्या या जाड सालीमुळे त्यांना थंडीतही तग धरून राहता येतं. म्हणजे विशेषतः स्नोई ॲडॅप्टेशन इन स्नोई रिजन प्लांट्समध्ये काय आहे तर देअर शेप्स आर कोनिकल वन, त्यांचे शेप्स कोनिकल आहेत आणि in the heavy snowfall and extreme cold in this region, their conical shape prevent the snow from accumulating on the tree. म्हणजे त्याच्या कोनिकल शेपमुळे त्याच्यावरती बर्फ साचून राहू शकत नाही, तो घसरून जाणार आणि त्यामुळे त्याची जी होणारी हानी आहे, म्हणजे बर्फ जर साचून राहिला तर त्याच्या फांद्या त्या बर्फाच्या ओझ्यामुळे तुटून जातील आणि त्या वनस्पतीची हानी होईल ना, आणि म्हणून तो त्याचा शेप त्याला मदत करतो. त्याच जोडीने या वनस्पतीची जी बार्क आहे ती थिक असते, जरा जाड असते आणि त्यामुळे सुद्धा थंडीपासून तिला संरक्षण होण्यास मदत होते.